हाय मित्रांनो, काल संध्याकाळी आपण राजीव शिरसाट. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे वडगाव तेजन गावात राजीव शिरसाट यांच्या शेतामध्ये, त्यांच्या गोठ्याच्या शेजारी. बघू शकता इथे एक रसल स्वायपर बसलेला आहे, घोणस विषारी साप. त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो. मध्ये थोडी सपाट जागा आहे का? पण म्हणजे मध्ये घ्यायला लागेल त्याला, नंतर इथं पॅक नाही करता येणार एखाद्या. बघू नाही तर हात न लावता जमलं तर करून मग आहे ना आपलं हे केलेलं आहे. काय बाय होते आतमध्ये लेडीज. तोंड दिसत आहे चाललं. बापरे, फुसफुस करतो फुसफुस. शिरल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करणारा. हा विषारी आहे सर. झाकण तुमच्या हातात आहे का? हो. आणा इकडे. झाला मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. बढिया. लवकर झाला. याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सोडून देण्यात येईल. या ना. हे आहेत राजू भाऊ. कसं काय दिसलं सांगा राजू भाऊ? हा इथं म्हणजे समोरून पाणी आलं तर आतमध्ये आईयाने बसले होते शेत आपल्या आतमध्ये फार्म हाऊसमध्ये. हां. हा समोरून शेटरमध्ये आला होता. त्या शेटरमध्ये उभा आता मी घरी होतो. मग तेव्हा बस सरप आलेला आहे ना असं. मी म्हटलं धामीन असेल. धामीन असेल जाऊ इथं भरपूर धामीन येत. हो हो. नाहीच कवड्याचा आहे. मग कवड्याचा म्हणलं नंतर मी लगेच फोटो टाकला. म्हटलं हा कोणाच दिसतो. म्हटलं मग घ्या तुम्ही. मग त्याला म्हटलं कुलकर्णी सरांना जर असतील तर घेऊन या. चालेल. आता हे थोडं पाऊस पडल्यानंतर साप जे आहेत थोडेसे कोरड्या जागेकडे येतातच. तर आता थोडीशी काळजी घेणं जरुरी आहे. आता जे तुमचं शटर आहे त्या शटरला कुठे खाली फट राहणार नाही या गोष्टीची काळजी घ्या. कारण दिवसा ज्या वेळेला एखाद्या बंद असेल त्यावेळेला सापमध्ये जर घुसून बसला आणि जर तुम्ही कुठले डायरेक्ट सामान जर काढायला गेले तर अडचणीचा साप चावू शकतो. साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. चुकून त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप 100% चावतो. नाही कुठेतरी लपून बसलेला आणि तुम्ही जर तिथे हात घातला तर त्यावेळेस साप घाबरून चावतो. तसं समोर आहे ना असं कधी अटॅक कधीच नाही. कुठलाच साप नाही डायरेक्ट अटॅक कुठलाच नाही. विषारी असो बिनविषारी असो. आपलं हे उचल गेल्याच्या खाली सर हा तर डायरेक्ट एखाद्या वेळेला त्यावेळेला तो घाबरून चावू शकतो. नाही तर नॉर्मली असा साप चावत नाही. समोर असल्यानंतर कधीच चावणार नाही साप. तो स्वतः पळून जायचं बघेल. आत्ताही तुम्ही बघितलं मी पकडायला आल्यानंतर तो अंगावर आला का चावायला आधी तो पळून जायचं बघू लागला. हे पकडल्यानंतर सुद्धा जे आहे त्याचं डिफेन्सिव्ह अटॅक हे होतं. काय म्हणतात स्वभाव त्याचा बिहेवियर तसा. नॉर्मली असं स्वतःहून कधीच चावत नाही. तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. पायात शेतात येताना कंपल्सरी बूट घालून यायचं. चप्पल घालून पायात कधीच यायचं नाही. आणि बूट सुद्धा कुठे घालायचे? गमबूट. कारण सापाच्या अंगावर पाय पडल्यावर साप चावतो कुठे? पोटरी परच्या भागाला कुठेही चावू शकतो. तर त्यामुळं 250 रुपयाला गमबूट भेटतो फक्त. तो घाला. जशी आपण गाडी चालवताना हेल्मेट घालतो त्याच प्रकारे. म्हणजे जसा रस्त्यावर आपला गाडीचा ऍक्सिडेंट होतो हे आपल्याला माहिती असतं का? नाही. तुम्ही इथं जे काम करतायत हे तुमचं जरी शेत असलं तर हे रान त्याचं आहे. तुम्ही त्याच्या भागात शेती करताय. तर ह्या भागात वावरताना हा ऍक्सिडेंट कधी होईल हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे पायात बूट घालणं फार जास्त जरुरी आहे. काळजी घ्या. सुरक्षित राहा. धन्यवाद. थँक्यू सर. अजून हाय मित्रांनो, काल संध्याकाळी आपण राजीव शिरसाट यांच्या गोठ्याजवळून रेस्क्यू केलेला रसल स्वायपर घोणस साप. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. शेवाळी रंगाचा आणि अंगावर ब्राऊन आणि ब्लॅक कलरचे मोठे मोठे धब्बे असतात. दिसायला अतिशय सुस्त पण तेवढाच घातक असलेला हा साप. घोणस, इंग्लिश नाव रसल स्वायपर, स्थानिक भाषेत परडई म्हणतात त्याला. नीट बघून घ्या या सापाला. मान बारीक, डोकं त्रिकोणी मोठं, नागपुड्या ज्या आहेत त्यासुद्धा एकदम मोठ्या असतात. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो आहोत. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो हा साप. म्हणजे मी ह्याला सापांमधला मिस्टर 360 डिग्री म्हणतो. कारण कुठल्याही दिशेला उडी मारून बाईट करायची क्षमता ह्या सापामध्ये आहे.
हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं, जे आपला शरीराचा भाग चांगलाच सुजवतं. तिथल्या ज्या मसल टिश्यूज ज्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होतात. आणि हा असा एक साप आहे जो डायरेक्ट पिल्लांना जन्म घालतो, अंडी देत नाही. घातक असलेला, विषारी असलेला घोणस साप. दिलाय मित्रांनो ह्या सापाला सोडण्याच्या नैसर्गिक आदिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.